शालार्थ घोटाळ्याचं लोण मराठवाड्यामध्ये सुद्धा पसरलंय। फायलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात झालेली आहे। एसआयटीनं लक्ष केंद्रित केलेलं आहे। राज्यामध्ये गाजत असलेल्या शालार्थ घोटाळ्यांची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याची चर्चा होतीये। नागपूरनंतर नाशिक विभागामध्ये सुद्धा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विशेष तपास पथकानं मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केलंय। छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयासह विभागातील 5ही जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांनी 2012 ते 2024 या कालावधीतील वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडीच्या फाईल चौकशीसाठी तयार ठेवण्याचे आदेश दिले। त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इतरांच्या सेवा अधिगृहित करून फाईलींवरील धूळ झटकण्यास सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये शालार्थ घोटाळा अनेक महिन्यांपासून गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवरती फाईलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात झाली आहे। एसआयटीनं सुद्धा या संदर्भामध्ये आता लक्ष केंद्रित केलेलं आहे। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इतरांच्या सेवा अधिगृहित करून फाईलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये शालार्थ घोटाळा अनेक महिन्यांपासून गाजतोय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या एसआयटीनं सुद्धा लक्ष केंद्रित केलंय। प्रत्येक शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय। शालार्थ घोटाळ्याचं लोण मराठवाड्यामध्ये सुद्धा पसरलंय। या संदर्भात अधिक माहिती देतो माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, आता एसआयटीनं सुद्धा शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी लक्ष केंद्रित केलंय आणि या सगळ्या प्रकरणाचं लोण मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे, काय माहिती आहे? नक्कीच जर पाहिलं तर राज्यामध्ये गाजत असलेल्या शालेय घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याची पाहायला मिळाली। त्यानंतर नागपूर नंतर नाशिक विभागामध्ये जो आहे तो मोठा घोटाळा जो आहे ते समोर आला होता आणि त्यानंतर आता मराठवाड्यामध्ये देखील एसआयटीचे पथक जे आहे ते स्थापित करण्यात आले होते आणि त्यानंतर लक्ष केंद्रित जे आहे ते छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालय विभागावरती 5 जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना 2012 ते 2024 या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक मान्यता आणि शालार्थच्या फायली ज्या आहेत त्या चौकशीसाठी तयार करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे। त्यामुळे अतिरिक्त असलेल्या शिक्षक कर्मचारी आणि इतर अधिग्रहित फायली ज्या आहेत त्या देखील धूळ झटकण्याची वेळ आता आल्याची पाहायला मिळते। शालेय शिक्षण विभागात शालेय घोटाळा जो आहे तो मोठा असल्याचं माहिती समोर होती। नागपूरमध्ये हा घोटाळा जो तो सर्वाधिक समोर आल्याचा पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता एसआयटीचं पथक जे आहे ते येणार आहे आणि संपूर्ण फायलीची जी आहे ती चौकशी देखील करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। सिद्धेश, नक्कीच।